ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मारोतराव शिंदे तरण तलाव येथे सराव करणाऱ्या तथा ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेशी संलग्न असलेल्या स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या युवा जलतरणपटूंनी स्वित्झर्लंडमधील झुरिच लेक येथे झालेल्या 38व्या श्री चिन्मय स्विम मॅरेथॉन स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन केलं आहे। 26 किलोमीटर अंतराच्या वेटसूट सांघिक प्रकारामध्ये भारतीय संघाने प्रथमच रजत पदक पटकावत देशाचा गौरव केला। आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक राजेश मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे। या संघामध्ये आयुषी आखाडे, समीप्ता गणेश वावळ आणि सुयश हिंदळेकर यांचा समावेश होता। विशेष म्हणजे स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या 10 संघांमध्ये भारतीय संघ हा वयाने सर्वात लहान संघ होता। या जलतरणपटूंनी तब्बल 26 किलोमीटरचे अंतर 8 तास 7 मिनिटात पूर्ण केलं आहे। स्पर्धेदरम्यान प्रचंड पाऊस, थंड वारे आणि अत्यंत थंड पाण्यामुळे ही स्पर्धा अधिक आव्हानात्मक ठरली। प्रतिकूल हवामानाचा सामना करत भारतीय संघाने दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट सांघिक समन्वय यामुळे हे ऐतिहासिक यश शक्य झालं आहे। या उल्लेखनीय कामगिरीमुळे ठाणे शहरासह महाराष्ट्र आणि देशाच्या जलतरण क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून या युवा जलतरणपटूंवरती सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। झालेल्या ज्या चिन्मय स्विम मॅरेथॉन ही एक 26 किलोमीटरची झ्युरिक लेक इथे ही स्पर्धा आयोजित केली होती। 38 वर्षामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये यश भेटलेलं आहे। ठाण्यातले आपले तिन्ही मुलं, आयुषी आहे, त्याचबरोबर समीप्ता आहे, त्याचबरोबर सुयश आहे, या तिघांनीही खऱ्या अर्थाने हा मान मिळवून दिलेला आहे। स्टारफिशच्या माध्यमाने ठाणे डिस्ट्रिक्ट ॲक्वेटिक असोसिएशनला असोसिएटेड असताना याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम स्टारफिशच्या माध्यमाने सुरू आहे। मी आखाडे सरांचंही मनापासून कौतुक करेन, कारण त्या तिकडे एवढ्या थंडीतही त्यांना ताप असूनही त्यांनी या मुलांचं ट्रेनिंग आणि त्या बाबतीत ह्या मुलांना जे प्रोत्साहन दिलं पाहिजे ते प्रोत्साहन देऊन चांगल्या पद्धतीने हे मुलं परफॉर्म करू शकतील असा त्या तिकडे प्रयास केला। या मुलांच्या माध्यमाने पुन्हा एकदा ठाण्याचा मान आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या देशाचा मान हा निश्चितपणे वाढलेला आहे। मी या मुलांना मनापासून अभिनंदन करतो। खरं तर स्टारफिश आणि ठाणे डिस्ट्रिक्ट ॲक्वेटिक असोसिएशनच्या माध्यमाने नेहमीच मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम आणि स्विमिंगमध्ये ते जास्तीत जास्त प्रगती करावी, चांगलं मोठी त्यांनी प्राप्ती करावी हा एक प्रयत्न चालूच असतो आणि निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीतलं यश या माध्यमाने, मुलांच्या माध्यमाने ठाण्याच्या सर्वच ठाण्याचा मान वाढेल असा विश्वास मला आहे। ह्या तिन्ही मुलांचं ठाणे डिस्ट्रिक्ट ॲक्वेटिक असोसिएशनतर्फे आम्ही अभिनंदन करून आता सत्कार केलेला आहे। डावकरे साहेबांनी मगाशी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टीत आम्हाला विशेष अभिमान ह्या मुलांचा ह्याच्यासाठी वाटतो की ही स्पर्धा 38व्या वर्षामध्ये प्रथमच आमच्या ह्या टीमला, ठाण्याच्या टीमला प्रथम सिल्वर मेडल भेटलेलं आहे। खूप खडतर ही स्पर्धा असते आणि मुलांचं वय बघितलं तर त्या ठिकाणी थंड पाण्यामध्ये स्विमिंग करताना खूप कठीण अनुभव येतो। अत्यंत चिकाटीनं सगळ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ह्या तिघांनीही आपल्या देशाचं नाव, ठाण्याचं नाव आणि स्टारफिश क्लबचं नाव त्या स्वित्झर्लंडमध्ये झुरिकच्या इथे रोशन केलेलं आहे। सिल्वर मेडल आणि ह्या सगळ्यांचं वय बघता त्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे आणि अशाच पद्धतीनं ते चांगल्या अजून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ठाण्याचं नाव, देशाचं नाव पुढे करतील असा विश्वास मला नक्की वाटतो। त्याचबरोबर त्यांचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांनी अत्यंत म्हणजे ताप असताना त्याला आणि आमच्या वहिनीला, पूजा वहिनीला पण ताप होता, तरीसुद्धा ह्या मुलांना बोटीवर जाऊन पूर्ण मार्गदर्शन केलं। 7 तास 53 मिनिटं, 8 तास 7 मिनिटं ह्या एवढ्या प्रचंड वेळामध्ये तिथे स्विमिंग करून टिकून राहणं सुद्धा जिद्द असताना 8 तास 5-7 मिनिटं कंटिन्युएशन मध्ये रिलेमध्ये सगळेजण पोहत होते आणि एक चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्यांचा रेकॉर्ड तिथे केलेला आहे। ह्या सगळ्या मुलांचं, कोचचं आणि स्टारफिश क्लबचंही मी अभिनंदन करतो। ठाणे डिस्ट्रिक्ट ॲक्वेटिक असोसिएशन सगळ्या खेळाडूंच्या मागे नेहमी उभी राहील, त्यांना प्रोत्साहन देत राहील, त्यांच्या मदतीला आणि त्यांच्या कार्याला आम्ही नेहमीच प्रोत्साहन आणि देतच राहू। नमस्कार, माझं नाव आयुषी कैलास आखाडे आहे।
मी गेली 12 वर्ष या पूलवर स्विमिंग करते. रोज आम्ही रात्री 9 ते 11 इथे प्रॅक्टिस करत असतो. आमचे कोच श्री कैलाश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता श्री चिन्मय स्विमिंग मॅरेथॉन स्वित्झर्लंडमध्ये जी कॉम्पिटिशन होती तिथे सिलेक्ट झालो. आधी आम्हाला खूप भीती वाटत होती की आमच्या वयाची कोण लहान मुलं तिथे नाहीच आहेत. ओपन कॅटेगरी म्हणजे 6 ते ओपन किती म्हणजे मोठी लोक होती आमच्या वयापेक्षा. तरी पण आम्ही तिथे गेलो, तिथल्या थंड पाण्यात प्रॅक्टिस केली. इथे आम्ही 1-1 तास आईसबाथ करायचो रोज. तिथलं पाणी आणि त्यांचं टेम्परेचर खूप वेगळं होतं. 10-12 डिग्री सेल्सिअस पाणी होतं तिथे. तरी सुद्धा आम्ही तिथे गेलो आणि द्वितीय आलो. त्यासाठी भरपूर मेहनत घेतली आमच्या सरांनी, आमच्या पालकांनी. आणि त्या दिवशी इव्हेंटच्या दिवशी वातावरण तर प्रचंड खराब होतं. खूप जोरात पाऊस पडत होता, हवा पण खूप होती आणि लाटा पण खूप जोरजोरात होत्या. हे सगळ्या अडचणींवर मात करून आम्ही इंडियासाठी सेकंड मेडल आणलं. यासाठी आम्हाला अभिनंदन. स्विमिंग करताना त्रास म्हणजे खरं तर वातावरण खराब असल्यामुळे आम्हाला पाण्याचा करंट खूप स्ट्रॉंग होता. त्या स्ट्रॉंग करंटमध्ये आम्हाला पोहायचं होतं आणि जे खूप कठीण काम असतं.